नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला, मागच्या वेळेस आपण बघा सराव संच 3.5 मधलं 1 ते 6 गणित आपण पाहिलीत, इयत्ता 9वी भाग 1 मधलं. चला, आता आपण त्यातलं 7वं गणित पाहणार आहोत. बघा, अवयव सिद्धांताचा उपयोग करून x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे का ते ठरवा. आता अवयव आहे का ते ठरवा. अवयव आहे असं कशावरून ठरवायचं? जर बाकी जर का शून्य उरत असेल तर तो अवयव आहे, आणि बाकी जर शून्य उरत नसेल तो अवयव नाही. म्हणजेच शून्य आलं तर म्हणायचं अवयव आहे. तर आपण आता सोडून बघूया. बघा, p ऑफ x बरोबर x चा वर्ग अधिक 2x वजा 3. काय करायचं आपल्याला? हा अधिक 3 त्याचा 3 ने जर भाग आपण केला, अवयव केलं, उत्तर काढायचा प्रयत्न केला तर तो आहे अवयव आहे का नाही ते ठरवा. आता अवयव केव्हा ठरणार आहे? की जेव्हा त्याचं उत्तर 0 येईल. चला, p ऑफ x म्हणजे x ची किंमत काय करणार आहे आपण? आता इथे बघा अधिक 3 आहे, मग त्याची विरुद्ध संख्या काय नसणार आहे? अधिक 3 च्या विरुद्ध वजा 3, हो की नाही? म्हणजेच आपल्याला p ऑफ x इथे घेणार p ऑफ वजा 3 घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच x ची किंमत वजा 3. वजा 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 3 वजा 3. ठीक आहे. चला, 3 चा वर्ग किती आहे? 9 आहे. अधिक 2 बघा, इथं 2 आणि हा 3 बेत्रिक 6. बघा, अधिक वजा वजा होतं, इथे अधिक देऊन वजा झालं. बेत्रिक 6 वजा 3. बघा, ह्या दोघांचा अधिक वजा वजा 90 6 गेले, 3 उरतात. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक, आणि इथे वजा 3. उत्तर आलं आपलं. बघा, 3 मधनं 3 गेले 0. म्हणजेच आपल्याला p ऑफ वजा 3 बरोबर 0 आलं का? 0 म्हणजेच बाकी जर 0 आली तर काय म्हणायचं? तो अवयव आहे. म्हणून आपण खाली लिहू शकतो. म्हणून x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे. अवयव आहे. ठीक आहे, कळलं का 7वं गणित? चला, आता 8वं बघूया. 8व्या भागात जर x वजा 2 हा x चा घन वजा mx चा वर्ग अधिक 10x वजा 20 या बहुपदीचा अवयव असेल तर m ची किंमत काढा. तर आपल्याला काय दिले बघा, x वजा 2 काय दिलाय? हा x चा घन वजा mx चा वर्ग अधिक 10x वजा 20 या बहुपदीचा काय तो अवयव आहे असं मांडायचं सांगितलं की नाही? असेल तर काय म्हणून मांडले आपण, या बहुपदीचा अवयव आहे. काय केलंय? अवयव आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? म्हणूनच लिहू शकतो p ऑफ 2 बरोबर 0. अधिक 2 आले की नाही? इथे वजा 2 होतं, मग अधिक 2 आलं इथे, म्हणून p ऑफ 2 बरोबर 0 असेल तर काय करायचं? आता आपल्याला m ची किंमत काढायची. म्हणून लिहा p ऑफ x बरोबर x चा घन वजा mx चा वर्ग अधिक 10x वजा 20. याच्यामध्ये आपण आता किंमत ठेवूया. चला, p ऑफ x म्हणजेच p ऑफ 2 बरोबर म्हणजे x ची किंमत 2 आली, म्हणून 2 चा घन वजा m गुणिले 2 चा वर्ग अधिक 10 गुणिले 2 वजा 20. बघा, पुढे घ्या. 2 चा घन किती येतोय? 8 येतोय. बघा, वजा, आता वजा हा m आहे तो तसाच, 2 चा वर्ग 4 अधिक 10 दुने, ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, 10 दुने 20, आणि हा वजा आहे तो तसाच वजा 20 लिहिला. p ऑफ 2, आता p ऑफ 2 ची किंमत काय आहे? ते 0. इथे 0 लिहू, कारण की त्याचं काय बहुपदीचा अवयव आहे असं सांगितलंय ना, म्हणून 0 घेतला आपण. ठीक आहे, 0. आता 8 इथे आला तसाच. बघा, ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला किंमत भेटते. बघा, 4 1 4 म्हणजेच वजा 4m, आणि अधिक वजा बघा हे दोन गेले. बघा, अधिक वजा वजा होतं, 20 मधून 20 गेले 0. लाईन लिहिलं तरी चालतो. बघा, हा वजा 4m इकडे गेला, बघा अधिक 4m झाला,
बरोबर हा 8 आहे का, शून्याला व्हॅल्यू नसते बघा 0. आता हा 4m आहे, हा गुणिले इकडे गेल्यावर काय होणार आहे, तो भागिले होणार आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल बघा m बरोबर इथे 8/4. हा गुणिले होता ना, तो आता भागिले झाला. 4 1 4, 4 2 8. म्हणजेच m ची किंमत काय आली बाळांनो, तर m ची किंमत आली 2. कळलं का आता? चला आता आपण 9व्या प्रश्नाकडे जाऊया. खालील उदाहरणात क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा. म्हणजे हा क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे का ते ठरवायचंय. बघा आपल्याला लिहिलंय पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा घन वजा एक्सचा वर्ग वजा एक्स वजा 1. त्यालाच काय क्यू ऑफ एक्स बरोबर एक्स वजा 1 अवयव पद्धतीने काढायचे बघा. म्हणजेच वजा 1च्या विरुद्ध कोण येणार आहे, अधिक 1. मग वजा 1च्या विरुद्ध लिहू शकतो आपण इथे अधिक 1. ठीक आहे. तर आपल्याला पी ऑफ एक्स आहे ना, तिथे आपलं पी ऑफ 1 म्हणावं लागेल, 1 म्हणावं लागेल. 1चा घन वजा 1चा वर्ग वजा 1 वजा 1. ठीक आहे. खूप सोपं आहे, लक्ष द्या फक्त. 1चा घन आहे 1, 1चा वर्ग आहे 1 वजा 1 आणि वजा 1. बघा अधिक वजा वजा, बघा एकातनं 1 गेला 0. ह्या दोघांचे पण वजा वजा अधिक मोठ्याची संख्या म्हणजे आता मोठ्याचं 1च असणार आहे बघा, आणि वजा 2 आला. बघा अधिक वजा वजा, 2तनं 0 गेले तर 2च येतात, पण मोठ्या चिन्ह वजाच आहे म्हणून वजा. म्हणून आता इथे लिहावं लागेल वजा 2 आले ह्याचं उत्तर. म्हणून इथे लिहू शकतो आपण येथे क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव नाही. का नाही? कारण की त्याचं उत्तर काय आलं नाही, 0 आलं नाहीये. ठीक आहे ना. आता ह्याच्यामधलं दुसरं पाहूया. दुसरं दिलंय बघा तुम्हाला, प्रश्न आहे दुसरा. पी ऑफ एक्स बरोबर 2x घन वजा x वर्ग वजा 45. बघा क्यू ऑफ एक्स बरोबर x वजा 3 दिलेला आहे. ठीक आहे. आता वजा 3च्या विरुद्ध काय येणार आहे, तर अधिक 3. वजा 3च्या विरुद्ध काय येणार आहे, अधिक 3. म्हणून लिहा वजा 3च्या विरुद्ध अधिक 3. ठीक आहे. मग आपण इथे लिहू शकतो ना पी ऑफ 3 बरोबर का नाही, पी ऑफ 3. बघा 2 आहे तर तसाच एक्सच्या जागी लिहा 3चा घन वजा 3चा वर्ग वजा 45. ठीक आहे. बघा 2 आहे तो गुणिले 3चा घन आहे 27, 3चा वर्ग आहे 9 आणि वजा 45. आता ह्या दोघांचा गुणाकार करूया. 27 दुणे 54 आणि अधिक वजा वजा अधिक होतं आणि मोठ्या संख्या काय चिन्ह काय वजा. बघा 45 9 यांची बेरीज केली तर 9 5 14 चाला 1 5 म्हणजे 54. काय आले 54. 54 वजा 54 0. म्हणून आपण इथे म्हणू शकतो येथे क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे. ठीक आहे. समजलं का? चला आता आपण 10व्या प्रश्नाकडे जाऊया. 10वा प्रश्न बघा. x अधिक 1 ने x चा 31वा घात अधिक 31 ला भागल्यास येणारी बाकी काढा. आता आपल्याला भागायचं बघा. भाजक काय आपला, भाजक आहे x अधिक 1. भाजक आहे x अधिक 1. आता 1 अधिक 1च्या विरुद्ध काय, अधिक 1च्या विरुद्ध लिहा. अधिक 1च्या विरुद्ध वजा 1. आता बाकी काढायचे आपल्याला. चला म्हणून लिहा पी ऑफ वजा 1 बरोबर एक्सची किंमत बघा एक्सचे काय लिहिले इथे एक्सचा 31वा घात म्हणजेच वजा 1चा आपल्याला काय करायचंय 31वा घात लिहायचा आहे अधिक 31. ठीक आहे. वजा 1चा 31वा घात आपला येतो बघा वजा 1च येतो आणि हा अधिक 31 आहे तो तसाच. अधिक वजा वजा आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे तुम्हाला लिहायचे अधिकच लिहावं लागेल. म्हणजे 31 मधनं 1 गेला
की 30 उरतं. ही तुमची झाली बाकी. कळलं का? खूप सोपा होता हा प्रश्न. चला आता आपण 11व्या प्रश्नाकडे जाऊया. चला बघा 11वा प्रश्न बघूया. m-1 हा m चा 21वा घात वजा 1 व m चा 22वा घात वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे हे दाखवा. आता अवयव दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा अवयव पद्धत सिद्धांताने काय करावं लागेल? भागावं लागेल. चला आता आपण लिहू शकतो भाजक काय आहे याच्यामध्ये? तर भाजक आहे m-1. आता m-1 वजा 1 च्या विरुद्ध काय बाळांनो? वजा 1 च्या विरुद्ध आहे अधिक 1. ठीक आहे, म्हणजे अधिक 1 ने काय करावं लागेल तुम्हाला? सगळ्यांना काय करावं लागेल? भागावं लागेल. चला म्हणजेच पहिलं बघा, पहिला कोणता आहे? p ऑफ m बरोबर बघा m चा 21वा घात वजा 21 बरोबर. m चा 21वा घात वजा 21. ठीक आहे. चला आता p ऑफ काय लिहायचं आपल्याला? 1 लिहायचं आहे. म्हणजेच p ऑफ 1 बरोबर 1 चा 21वा घात वजा 21 लिहिला आपण. तर 21वा घात असतो तर 1च येणार आहे वजा 1 म्हणजेच 1 गेला 0. म्हणूनच आपण लिहू शकतो इथे काय लिहू शकतो आपण? म्हणून m-1 हा m चा 21वा घात वजा 1 चा अवयव आहे. ठीक आहे, हे यातलं झालं पहिलं आपलं. आता दुसरं पाहायचंय आपल्याला. दुसरं बघा काय? दुसरं बघा आपला प्रश्न होता p ऑफ m बरोबर m चा कितवा घात 22वा वजा 1 m चा 22वा घात होता ना. आता ह्याच्यामध्ये ठेवून बघायची आपल्याला किंमत ती. ठीक आहे. चला p ऑफ 1 बरोबर 1 चा 22वा घात वजा 1. ठीक आहे. p ऑफ 1 चा 22वा घात 1 वजा 1 बरोबर काय येणार आहे? 0 अधिक वजा वजा 1 गेला 0 म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल. म्हणून m-1 हा m चा 22वा घात वजा 1 चा अवयव आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर अवयव कशामुळे आहे ओळखायचं. जर बाकी 0 आली तर म्हणायचं अवयव आहे. चला आता 12वा प्रश्न बघूया. बघा 12वा. जर x वजा 1 आणि x वजा 1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x आधी m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा की m बरोबर n बरोबर 2. बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, थोडासा मोठा आहे. व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल. बघा आता काय लिहिले प्रश्नामध्ये दिले बघा. x वजा 2 हा काय आहे? nx वर्ग वजा 5x अधिक m चा काय आहे? अवयव आहे. काय आहे? अवयव आहे. म्हणजेच काय आहे? p ऑफ 2 बरोबर 0 आहे. p ऑफ 2 बरोबर म्हणजेच 0 बरं का. अवयव आहे मस्त मांडले. म्हणून p ऑफ x बरोबर nx चा वर्ग वजा 5x अधिक m. आता ह्याच्यामध्ये काय करू आपण? हे x च्या जागी काय करू? अधिक 2 ठेवून घेऊया. 2 बरोबर n गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक m. ठीक आहे. बघा p ऑफ 2 बरोबर 0 होतं म्हणजेच आपल्याला इथं उत्तर केलं 0 येणार आहे इथे. म्हणजे p ऑफ 2चं इथे 0 लिहूया आपण. n गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 दुने 10 अधिक m. 0 आहे तो तसाच बघा बरोबर. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला n आणि n गुणिले 4 तर 4n येतात बघा आणि वजा 10 अधिक m. ठीक आहे. आता हा 0 म्हणजेच m ची किंमत काय मिळणार आहे आपल्याला? बघा आता m ची किंमत भेटेल आपल्याला. m बरोबर काय येईल? 10 वजा 4n ही आपल्याला m ची किंमत भेटेल. कशाची? m ची. चला आता पुढे बघूया. पुढे आपण लिहू शकतो बघा x बरोबर आता वजा 1/2 होतं ना. हा कशाचा आहे? nx चा वर्ग वजा 5x अधिक m चा अवयव आहे. काय आहे? अवयव आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? p ऑफ 1/2 इथं वजा होतं ना, इथे वजा चिन्ह गेलं अधिक आलं बरोबर 0. चला आता आपण ह्याच्यामध्ये किंमत भरून घेऊ. p ऑफ x बरोबर nx चा वर्ग वजा 5x अधिक m.
आता अधिक 1/2ची किंमत ह्याच्यामध्ये भरून घेऊ. पी ऑफ 1/2 बरोबर n गुणिले 1/2चा वर्ग वजा 5 गुणिले 1/2 अधिक m. ठीक आहे. पुढे बघा पी ऑफ 1/2ची काय येणार आहे व्हॅल्यू तर 0. बघा ह्यांचा गुणाकार जर आपण पहिल्यांदा n आधी तसंच लिहू. 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 वजा 5. बघा 5 1 5 त्याचा गुणाकार आपण जर केला 5 1 5 वजा 5/2 आला अधिक. आता इथे n आहे m आहे बघा. आता mची किंमत काय होती आपली तर बघा 10 वजा 4n ही किंमत आपण डायरेक्ट लिहून घेऊ mची म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. बघा आता इथे काय करूया आता 0. बघा ह्या दोघांचं जर गुणाकार केला बघा n एक म्हणजे n/4 हे उत्तर भेटलं आपल्याला वजा बघा आणि n आपण काय करूया एकाच ठिकाणी घेऊया म्हणजे 4n पहिल्यांदा लिहून घेऊया वजा हे वजा 5/2 वजा 5/2 अधिक 10 हे आहे तसंच लिहून घेऊया. बघा इथे 4n काय करूया आता बघा इथे 4n आणि हे n/4 एका बाजूला लिहून घेऊया आणि हे एका बाजूला लिहून घ्या. बघा 4n वजा इथं अधिक आहे ना इकडे गेलं वजा n/4 बरोबर 10 वजा 5/2. ठीक आहे. बघा ह्याला कोणी नसते ह्याच्या छेदस्थानी कोण नाही म्हणजे त्याला 1 मानू आपण. बघा 4 तिरकस गुणाकार 4 चोक 16n बरोबर 16n वजा n एक म्हणजे 1 म्हणजे n छेद 4 1 4 बरोबर ह्यांचा पण तिरकस गुणाकार करू. 10 दुने 20 5 1 5 छेद 2 1 2. ठीक आहे. आता ह्यांचा आपण जर गुणाकार केला व्यवस्थित तर आपल्याला व्यवस्थित समजेल. बघा आता भागाकार करू. इथे बघा अधिक वजा आहे इथे 16 इथे कोण नसतं त्याला 1 असतो 16तनं 1 गेला 15n/4 बरोबर इथे बघा 20मधनं 5 गेला 15 राहतात (2) लिहूया. ठीक आहे. आता आपल्याला किंमत भेटेल बघा पुढे जर आपण ह्यांचा तिरकस गुणाकार केला तर बघा बरं 15 दुने 30n होतात बघा आणि 15 चोक 60 इथे चल कुठलाच नाही म्हणजे झालं. ठीक आहे. आता आपण हा गुणिले ना 30 आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले मग फक्त n लिहून घेऊ 60/30 लिहूया इथं. बघा 30 1 30 दुने 60 म्हणजे mची किंमत आली 2. काय आली 2 किंमत आली. आता mची किंमत काय होती m बरोबर 10 वजा 4n होती बरोबर. आता nची किंमत मिळाली आपल्याला तर मग nची किंमत आपण ह्याच्यामध्ये भरू शकतो. बघा 10 वजा 4 गुणिले 2 बघा n येतं ठीक आहे. 10 वजा 4 दुने 8 म्हणजेच आपली किंमत 10तनं 8 गेले 2 म्हणजेच mची किंमत आली 2. बघा आलं का n2 आणि m2 हे दाखवलं बघा आपण ह्याच्या स्वरूपात दाखवलं बघा इथे तुम्हाला दिसेलच समजेलच. ठीक आहे. काय करायचं तर m बरोबर म्हणून लिहूया m बरोबर n बरोबर 2 हो की नाही. हे आपल्याला सहज लक्षात येईल कारण की mची पण किंमत 2 nची पण किंमत 2. चला आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 13व्या प्रश्नातला पहिला प्रश्न आहे जर p ऑफ x बरोबर 2 अधिक 5x तर p ऑफ 2 अधिक p ऑफ वजा 2 वजा p वजा 1 p ऑफ वजा 1 काढा. चला आता आपण लिहू शकतो बघा उत्तर लिहू शकतो असं की p ऑफ 2 हे की नाही p ऑफ 2 p ऑफ x लिहावं पहिल्यांदा p ऑफ x लिहूया. काय होती किंमत 2 अधिक 5x बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल p अधिक 2 वजा 2 आणि वजा 1 ही किंमत आपल्याला काय करावं लागेल भरावी लागेल. ठीक आहे. चला पहिल्यांदा भरूया आपण p ऑफ 2 भरूया. त्यातले 2 अधिक 5 गुणिले 2 हो की नाही. चला ह्यांचं जर गुणाकार आता बेरीज 2 अधिक 5 दुने 10 म्हणजेच 12 हे आलं उत्तर त्याचं. बघा p ऑफ काय लिहिलेलं वजा 2 जर आपण किंमत भरली 2 अधिक 5 गुणिले वजा 2 हे की नाही तर 2 5 दुने 10 वजाचं चिन्ह आलं बघा बरोबर 10तनं 2 गेले 8 मोठ्या संख्ये चिन्ह वजा आहे म्हणून वजा 8 आलं
तर पी ऑफ काय लिहावं लागेल, 1 लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पी ऑफ 1 लिहिलं आपण. तर बघा 2 अधिक 5 1 गुण बरोबर, आता हे तर 2 लिहिला, 5 1 5, 5 आणि 2 7, म्हणजे ह्याचं उत्तर आलं आपल्याला 7. म्हणजेच आपण लिहू शकतो बघा पी ऑफ 2 अधिक पी ऑफ वजा 2 वजा पी ऑफ 1. बघा ह्यांची किंमत आपण काढू शकतो आता. बघा पी ऑफ 2 किती आले, 12, अधिक पी ऑफ वजा 2 किती आले, वजा 8. काय आले, वजा 8 आलेले, वजा 8 वजा बघा किती आलं आहे, हा 1 किती आला आहे, 7. बघा अधिक वजा वजा होतं, बघा 12तनं 8 गेले तर 4 होतात आणि वजा 7 हा तसाच बरं का. ठीक आहे, अधिक वजा वजा 7तनं 4 गेले 3, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 3 हे उत्तर आपल्याला भेटते बघा. ठीक आहे, समजलं, सोपं आहे, लक्ष द्या फक्त. चला ह्याच्यातलं 13व्या प्रश्नाचा दुसरा प्रश्न बघूया आपण. 13वातला दुसरा बघा, जर पी ऑफ एक्स बरोबर 2x वर्ग वजा 5 वर्गमुळात 3x अधिक 5, तर पी ऑफ 5 वर्गमुळात 3 काढा. आता आपल्याला काढायचं आहे. आता बघा आपण इथं लिहू शकतो पी ऑफ 5 वर्गमुळात 3 बरोबर 2 गुणिले होतं ना 2, इथे गुणिलेचं चिन्ह देऊया. तर 5 वर्गमुळात 3चा वर्ग वजा इथे 5 आहे तो तसाच, ठीक आहे नाही, 5 वर्गमुळात 3, ठीक आहे नाही, 5 वर्गमुळात 3 आहे तो तसाच गुणिले ह्याचा पी ऑफ एक्स किती आहे, 5 वर्गमुळात 3 आणि अधिक 5 आहे तो तसाच. ठीक आहे, आता आपण ह्याला सोडवूया. बघा 2 आहे तो तसाच घेतला, 5चा वर्ग 25 येतो आणि हा वर्गमुळातनं बाहेर काढला तर 3 येतो, वजा बघा 5 ह्या दोघांचा जर गुणाकार केला 5 25 गुणिले आणि ह्या दोघांपैकी आता काय केलं आपण, ह्या दोघांचा जर केला तर 3 येतो. बघा 3 वर्गमुळातनं बाहेर काढले तर 3 येतात फक्त, अधिक 5. ठीक आहे, आता ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार करूया आपण. आणि बघा आता 25 दुने 50, 50 त्रिक तिघांचा करावं लागेल. 25 दुने 50, 50 त्रिक 150 आणि 25 त्रिक 75, वजाचं चिन्ह 75 अधिक 5. सोपं आहे, पाडेपाठ पाहिजे थोडेसे. बघा 150 म्हणून 75 जर गेले तर बघा 75च राहतात बघा, 75 आणि हा अधिक 5 आहे तो तसा, या दोघांची वजाबाकी केली बघा आणि 75 अधिक 5 80 उरतात बघा, म्हणजे ह्याची किंमत आली आपली 80. बघा समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुढच्या वेळेमध्ये भेटूया नक्की. बाय.